तुम्ही पाहू शकता. आणि तिकडे ते स्पष्टपणे बोलतायत, अरे हे नाही किया, ये नाही किया, वो नाही किया. उलटून गेल्यानंतर जर गॅस सिलेंडर 1000च्या वरती पोहोचतोय, जर असं वाटतं की यार मी कुठे मतदान केलं, हे का मतदान केलं आणि का पंतप्रधान निवडून दिला. आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तुम्हाला कोणता मुख्यमंत्री असं वाटतं की त्यांनी महाराष्ट्रासाठी चांगलं काम केलंय आणि ते करतायत असं तुम्हाला वाटतं? बघा, मला असं वाटतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी चांगल्यापैकी काम केलं. लोक आहेत ह्या मतांसाठी जे परप्रांतीय इकडे घुसवले जात आहेत, जे परप्रांतीयांना इकडे चाली लॉबी बोला किंवा बिल्डिंग मध्ये हे जे घुसवले जात आहेत फक्त मतदानासाठी किंवा स्थानिक नेते आहेत. कोणी निवडून दिले? तिकडच्या भूमिपुत्राने, मराठी माणसाने त्या नेत्याला मतदान केल्यामुळे तो आज त्या जागेवर उभा आहे. फ्रीमध्ये त्या बसेस काढल्या गेल्या. मग त्या बसेस काढल्यामध्ये पैसा गेला की नाही तुमचा? मग ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या डावळून ज्या अननेसेसरी गोष्टी आहेत त्या केल्या जातात आणि त्यावर भर दिला जातोय. प्रत्येक छठ पूजेसाठी ऊस वाटले गेले. का एवढा लाचार का झालाय व्यक्ती? ते ऊस का वाटले गेले? एवढे ऊस जर त्यांना वाटले जातात तर जसं त्यानुसार गणपती सणाला का मराठी माणसाला तुम्ही फळं वाटली नाही? का त्या मराठी माणसाला हार वाटले नाही की आमच्याकडून या गणपती बाप्पाला, तुमच्या प्रत्येक गणपती बाप्पाला हे बाबा पूजाचं साहित्य का? तर त्यामध्ये आहे तो सगळ्यात मोठा म्हणजे ब्रिज. गावातून जो ब्रिज टाकला गेला, काय आवश्यकता होती सांगा मला त्या ब्रिजची? आता तो एक माणूस आहे, त्या मराठी माणसाला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता एक मतदार म्हणून? मराठी माणसाला माझी एक हात जोडून विनंती आहे की बाबांनो एकत्र या, एकत्र व्हा, संघटित व्हा.